नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि जे संध्याकाळ टायमाला व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी गुड इव्हिनिंग, आणि जे सकाळी बघतात त्यांना गुड मॉर्निंग, जे दुपारी बघतात त्यांना गुड आफ्टरनून. तर मित्रांनो, सकाळ सकाळ झालेली आहे. तुमचा हो सकाळ सकाळी काहीतरी करत होता पण विसरला परत. तर आज विषय काय माहिती आहे का, तुम्हाला सांगतो पुढं मी विषय काय चालला आहे आमच्या घरात. ठसका ठुसका. आणि आमचा जो छोटा चंदू चॅम्पियन आहे तो झोपलेला आहे, नाही तुम्हाला दाखवला असता मी. त्यामुळे मला थोडंसं कमी आवाजात बोलावं लागेल, कारण जोरात आवाज केला ना तो लगेच हालचाल करायला लागतो. तर काल बघितला, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं नाही मला. तर त्यासाठी एक रेड हॅट पाठवून द्या मस्तपैकी. रेड हॅट रेड हॅट नाही, सॉरी, कधी कधी बोलताना मी चुकतो. आणि नेहमीप्रमाणे आपल्या वरच्या रूममध्ये काम चालू असताना गप्पा मारत मारत कॅमेरा फिरवत फिरत 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 चाललो आहे मी किचनकडं. आणि किचनमध्ये आलेलो आहे. किचनमध्ये इकडं आहे शिवानीच्या डोक्याला नाही टिकली. किचनमध्ये झाला राडा. किचनमध्ये काय राडा झाला? राडा राडा. मग लक्ष नाही, टिकली नाही, कुठे नाही. नवरा कुठे आहे? ही काय टिकली आहे ना, लावायची ना. थांब कवा काय नवरा आहे ना एवढं मोठं. किती आवड काय बरं. आता तुला कमेंट नाही परत, शिवानी टिकली लावत नाही, टिकली लावते मी, असं रोज करत, लावते. तसं करत जा. आंघोळ केली तर लक्षात नाही राहिलं टिकली लावायची. मी आरशात पाहिलं सुद्धा नाही. तर तिला आजचे दिवस काही म्हणू नका, कारण तिची तब्येत थोडीशी खराब आहे, त्यामुळे तिला काही म्हणू नका. आणि सध्याच्या परिस्थितीकडे बघता भरपूर व्हिडिओज आणि भरपूर काय काय गोष्टी यायला लागल्या की वर्ल्ड वॉर चालू आहे, वर्ल्ड वॉर चालू आहे, वर्ल्ड वॉर चालू आहे. तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो, एवढं काही नाही. सिलेंडर म्हणजे तिकडे चालू ते वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याकडे तुम्हाला सांगू काय, रील्समुळं आणि व्हिडिओमुळं सिलेंडरचं नुसतं घेण्याचं लावलं. ते बुकिंग होत नाही, ते मला माहिती आहे. आमचं बुकिंग होत नाही. गॅस दुनियामध्ये ते भांडणं चालतात ना, त्याला वर्ल्ड वॉर म्हणते, बरोबर की नाही. आणि आमची जे गॅस आहे, अजून गॅस आहे आमची. जेव्हा संपन तेव्हा माझ्याकडे एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये भरपूर सारे कागद निघतात आणि ते कागद आम्ही जाळू शकतो. त्याच्यामुळं मी काही बी जाळायला काढीन, पण जेवण बनवीन. असं होणार नाही की मी जेवण बनणार नाही. अगं बाई उठला. त्यांनी माझा आवाज ऐकला की ते उठतोच बरं. तुम्हाला दाखवतो थांबा मी आता. आणि मम्मीचं बी काय चालू आहे दाखवतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हे टोपडे इथं का लटकवले माहिती आहे का? ज्यांना टोपड्याचा विषय माहीत असेल त्यांनी मला सांगा कमेंटमध्ये, कारण जे कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांना वॉच केला असेल. कारण हे बाळाला अट्रॅक्ट करतं, असं हल्लं ना त्याला मजा वाटते, त्याच्यामुळे ते लावलेलं आहे. हा विषय आता मी परत तुम्हाला विचारेन पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न. तोपर्यंत हे प्रश्न तुम्ही राखीव करून ठेवा. चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. हे काय लागलं काय की शर्टात. अरे बापले, अरे बापले. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मन गुड मॉर्निंग मित्रांनो, मी दादू आहे. दादूचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. दादूला एक लाईक करा, दादूला एक रेड हार्ट पाठवा. बोल 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 ना तू, बोल तू. हां अगं बाई किती गोड हास्य दिलं बघा. चला मित्रांनो, सकाळी सकाळी नाश्ता करायला आमच्या मस्तपैकी नाश्त्याला आहे गोबीचा पराठा. आणि मम्मीचं बघा काय चाललेलं आहे. मम्मी काय चालू आहे हे बघा. मिरच्या कोणत्या खुशीत मिरच्या निसाली मम्मी तू? दळून आणायच्या मिरच्या, चांगली टेस्टी भाजी झाली पाहिजे. मम्मी ना तिखट आहे ना, तिखट घरी मिरच्या आणूनच तिखट बनवते आणि तेच तिखट वापरते, कारण मम्मीला बाहेरचं तिखट आवडत नाही. बरोबर आहे मग. भाजी होत नाही, पांचट भाजी लागत ते. किती तिखटात आहे बरं. ते पोराजवळ कसं जाशील तू? अजून माझी आंघोळ पाहिजे. आंघोळीच्या आधी मिरच्या निसल्या. एवढ्या मिरच्या? तेव्हा किती मोठ्या मिरच्या आहेत. आणि त्या माग आणले होते ते काय केलं? त्या तुमच्यासाठी, या रेणुकासाठी. तिला आहे का, ती बी सकाळी सकाळी बटाटे चिप्स करत बसली ती. तिचं बी लहान बाळ आहे, तिथला मिरच्या कोण निसून दिली. बरोबर आहे, त्याच्यामुळं का असा विषय आहे का. आणि हे बघा मिरच्या चालू आहे, मस्त निसणं मिरच्या चालू आहे. घरचं तिकीट असते. हा घरचं तिखट असते.
आणि शिवानीचं काय चालू आहे माहिती का, मस्तपैकी पराठा दिला नाश्त्याला. पहिले पराठा खात नाही तर शिवानी दाखवतो तुम्हाला मी. शिवानी बनवतीये बघा. काय बनवेल शिवानी? पराठा. गोबीचा पराठा तुला केव्हा खायचा आहे? खाणार मी नंतर. तब्येत बरोबर नाही ते जेवण करून घ्यावं ना पहिले. जेवल्यावर काय ना. इकडे फिर ना जरसं, असं चेहरा दाखवतो ना जरसं. सगळे बघायला तर ते व्हिडिओ टाईमावर नाही, काही नाही. मी व्हिडिओ काढायला असतात. तुम्ही काढत नाही तर. आमच्या घरात काय झालं माहिती का, सगळ्यांची एनर्जी लो झालेली आहे सध्या. कोणाकडे ताकद नाही, कारण रात्रीचं जागावं लागतं, रात्रीचं उठावं लागतं. रात्री कधी व्हिडिओ काढणार, कधी काय करणार. रात्री झोपला तो लवकर, पण 1-2 वाजता उठला. हम्म? कसं करावं बाबा? हा, आता काय करणार? मग काय. हे बघा पप्पा तिथे जाऊन बसल्या. आता पप्पा जाऊन बसले तिथं त्याच्यापाशी. त्याच्यामुळे सोकलाय तू. कोण कोणी पाहिजे त्यांच्यावर. हे बघा मित्रांनो, रात्रीचे वाजले 11:30, 12 वाजता जवळपास. आणि इथं 2 माणसं, एक जण इकडे डोकं दाबतंय, एक जण इकडे पाय दाबतंय. मम्मी ते पोरग आहे ना, पोरग माझं आहे. झोपा 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 झोपा. तू किती झोपू घालायचा प्रयत्न कर, जोपर्यंत मी सांगणार नाही ना तोपर्यंत झोपणारच नाही ती. आणि हा व्हिडिओ आहे ना एकदम बारीक लो लाईट मध्ये तुम्हाला सांगतो, माझ्या डोळ्यात दिसणं बी नाही, पण नशीब कॅमेराने दिसती मम्मी तुम्हाला. आणि हे बघा, हे जागच आहे. तुला नाही तुला नाही. पप्पाचे डोकं दाबते थोड्या म्हणजे कारण नाईट विजन. या कडीला एक झोका बांधलाय, एक कडीला एक झोका बांधलाय. आणि हा झोका आहे ना इकडे बघा, आता असा जाऊन त्या कडीला बांधलाय. मम्मी काहीच सेन्स नाही बरं या गोष्टीचं, काहीच सेन्स नाही. काहीच तथ्य नाही या गोष्टीमध्ये झोका बांधण्यात ते असा सांगितलं त्याला. काहीच. हो, ते पप्पा. जरा पुढे येईन ते जरा. नाही येत. काय करणार? नाही येत तुझी इकडे. त्याला काय मला काही येणं समजते. तुमच्या लॅपटॉपची बॅग लावली तर जोका पुढे आला तर रबकीन लॅपटॉप बघ ते गेला आणि जोका गेला. बचाव बघा आता बचाव. कसं करावं पप्पा, काय करायचं. नाही पडत. पडा ना. म्हणजे नुकसान करायचं तर कमीत कमी 65,000 नुकसान डायरेक्ट. हे box 50 रुपयाचं बी नुकसान डायरेक्ट 60,000 नुकसान. नाही हे बॉक्स लावलं तरी काय प्रॉब्लेम एक्सपेरिमेंट करणं बंद कर घरामध्ये. ते पोरग पडत घाली काय होणार आहे? मग खुर्च्या लावायली पप्पा, ती दरवाजाला आडवे कुठे काय लावायली. पोरगं ते अलीकडे चाललं. का बस लय तू. लयच अवघड काम आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. एक्सपेरिमेंट करावं आणि काय करावं. पडा ना मम्मी ते. हे बघा ठीक आहे. टाइम बघा, कोणाला समजतोय घरातला टाइम सांगा बघा. हं, कर चला की सबस्क्राईब झोका. करा, चॅनलला कर लाईक ना करा. ते. आणि अरे ते कर ना ते. हे बघा ते बघ घरला तू ते आता झोपी जाते बघ. ओय, कोण कप टाकलंय तुमचं? झोपा झोपा बा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. इकडे बघू शकता शिवानी अशी का बसली तू? जरा व्यवस्थित बस ना मांडी घालून. मला तसंच बसायला आवडतं. असं कसं आवडतं? अरे नीट नाच करते बघा, बघा, बघा. जाऊ रे. अरे घर आहे तर पसारा तर घर आहे. शब्दांच्या पलीकडे DSKच्या मनाजवळ. दादू. सगळ्यांना DSKचं मन आवडतं, घरातला पसारा नाही आवडत. काय म्हणतं तुमचं, बरोबर आहे की नाही सांगा बरं. आणि इकडे बघा शिवानीचं काय चालू आहे. दिवा आणता का? शिवानी कशी दिसत आहे सांगा. किती दिवसानंतर साडी घातली शिवानी? भरपूर कमीत कमी 2 महिन्यानंतर साडी घातली असेल ना. 2 काय 3-4 महिन्यानंतर साडी घातली असेल शिवानीने. साडी कुठं घातली होती मी? 7व्या महिन्याला घातली. साडी घातली. सासूबाई तर मध्येच काहीतरी पिक्चर बघायला. तिचे कुंकू लागले. मग ऐका ना, दिवा असतो ना. या. पूजा करायला का म्हणतं. हा ना. हा. आणि आमचं बाळ जे आहे ना ते झोपलेलं आहे. इथं बघा मस्त गुढी उभा करण्याची तयारी चालू आहे. आणि आता तुम्हाला थोडी गुढी दाखवतो मी. सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शिवानी कशी दिसत आहे सांगा बरं कमेंट मध्ये. हा? तिथे पप्पा उभा आहेत. घराच्या वरती काम चालू आहे, तुम्हाला दिसतं कुठे. सकाळी सकाळी. मला हे आणायचं होतं, रांगोळी आणायची ती काढायला. नंतर काढत जाऊ दे.
थोडं मागं पुढं काय होतं? 5 बोटावर काय होतं. काही नसतं, काही काही गोष्टी कधी कधी हे करायच्या असतात. ए वाघा, एवढं जोरात वाघ असतं का? आमचा वाघ आहे तो. चांगला लाव शिवानी. वाघ आहे आमचा. वाघा. ए वाघा साखर दिली का? अगरबत्ती कोण लावायची? कितीच लाव ना. 2 ते मॉडेल व्हिडिओ. तुमच्यासोबत फेरी घेत नव्हते. एकच व्हिडिओ 1 मिलियन गेला आहे. फोन चालू आहे. तुमच्याकडून आहे का नाही शुभेच्छा? आमच्याकडून यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभकामना आमच्याकडून. मग तू काय बोलती? तुला शुभकामना म्हणती, मध्येच म्हणती खूप खूप शुभेच्छा म्हणती. तो काही आहे का आता? तू काहीतरी म्हण रे तू. हा? नाही, संपलं माझं. मग येडा आहे मामा. तुझ्याकडून दे ना मामा येडा शुभेच्छा. आहे. मामा येडा आहे. सगळ्यांना शुभेच्छा म्हणजे पाडव्याच्या. हे बघा, हे पोरग बघा. हे आपलं ते वाघ आहे. वाघ काय खातो बाबा? ते लई बाळाला चालतं. बोल 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 भाऊ बोल. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा म्हणून शेंडी लावली आम्ही वर. नाही कपडे सोड हे काय ते काय ते काय आणलं रे ते? अरे काय आणलं ते? हा? अरे काय ते? खायला आणले ते. ऑनलाईन मागवलंय का तुझ्यासाठी? मी बी आणणार त्याला. ते हानी ते नाही भेटत, ते मधाच नाही भेटत का तोंडात चोखायला? मामल बायकर आणि काय? बायकर सोबत अरे, बरं झालं. बाकी बरं आहे शिवानी? तब्येत पाणी? मजेत. मी एकदा सांगून दे सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचं पिल्लू कसं पण किती भाव खाते शिवानी? पूजा करून देतात पद्धतशीर. हा मग काय. ऊन बिन लागलं का काय तुला? कसं जाऊन मग तुला बोलत आहे ना काही नाही, एवढी गच बसवानी बसली गपचूप. पूजा तर कोणी काही आपलं मी काय तुला करते? काय म्हणलं कोणी? हा मला सांगितलंय नाही का जेव्हा तुझा नवरा व्हिडिओ काढत असेल ना तेव्हा नाही का व्हिडिओमध्ये बोलायचं नाही अजिबात. त्यामुळे मी नाही बोलणार आता. कोण म्हणत तुला? सांगितलं मला कोणी. कमेंट तर नाही आली, मी तर ऐकली नाही कमेंट. त्यामुळे मी बोलणार बघ किती भारी झालं. जाऊ दे आता मित्रांनो, आता हे सगळं होत राहील. मग आवरावर चालू आहे. तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो. मित्रांनो, तर आता एक मेसेज आला होता मला की पुढील 3 तासामध्ये पाऊस पडणार आहे. पण जस्ट आता मोबाईलवरती मेसेज आला होता. मेसेज वाटल्यास तुम्हाला इकडे स्क्रीनवर दाखवतो. मेसेज आला होता की पुढील 3 तासात पाऊस पडणार आहे. आणि आमच्याकडे वातावरण बघा, दिसतंय का तुम्हाला? सगळीकडे ऊन पडले आणि इकडे पाऊसच कुठून पडला, ह्यांनाच कुठं काय कळलं. मेसेज कसा आला मला काही समजत नाही. आणि बाकी आता मस्तपैकी आवरून चाललो आहे मी माझ्या कामावरती. त्याआधी म्हणलं शेवटचा व्हिडिओ घेऊन टाकावा. आणि इकडे शिवानी उभा आहे. सांगा बरं आम्ही दोघं जण, मी कसा दिसतोय सांगा बरं. सगळ्यांना बाळ आहे ना माझ्यावरती गेलेलं दिसतंय. नाही माझ्यावरती. ते शिवानीला कोणी म्हणलं नाही बिचारलं. म्हणजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळे कष्ट सहन करायचे, सगळं सहन करायचं आणि शेवटी बापाच्या नावावर क्रेडिट जातं सगळं की पोरगं बापावरती गेलंय. चांगलं नाही वाटत. तर माझं म्हणणं एवढंच आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की शिवानीसाठी एक कमेंट करा तुम्ही चांगली छानपैकी बाळासाठी. ते दिसत नाहीये पण तुम्ही कमेंट करा. खोटं नाटक बोलत जा कधी 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 खोटं बोलत जा. म्हणजे सगळ्यात टायमिंगला खरं बोलून नाही चलत. आणि आजीबाई बघा, आजीबाई मला बोलू नको तू जाय बरं तू. आजीबाई रुसलेले तर काहून ते सांगतो तुम्हाला. कारण ते 20 रुपयाला एक नारळाची बाटली भेटते, ती बाटली घेऊन दिली नाही मम्मीला, म्हणून मम्मी रुसलेली माझ्यावरती. आणि हा अजून एक कमेंट आली होती की केसांबद्दल कमेंट आली. तर ते कमेंटचं तुम्हाला सांगू का मी काय विषय. तर हे ना सगळ्या काही गोष्टी करून बघितल्या मी. शिवानी इकडे बोल ना जरा. सगळ्या काही गोष्टी करून बघितल्यात मी, सगळ्या काही गोष्टी होऊन गेल्यात पण त्याचा काही इफेक्ट पडत नाही. सगळे फुकट पाहिजे जातात. त्यामुळं काही करायचं नाही, आपलं जसं आहे तसं करायचं असा विषय. काढता येत नाही चांगला. कशाचा व्हिडिओ काढायचा तुला? मला येतं चांगलं काढतो. चांगलं येतं काढतो मला. तुम्हाला मी बाळ दाखवलं असतं पण बाळ उठलेलं नाही. आता मी आवरलंय
आणि आता मला जायचं आहे दुकानावरती. सगळ्यांना एकदा व्हिडिओच्या शेवटला गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तो झोपलेला आहे त्यामुळे मी दाखवत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. हा हात जरा दुखतोय आज. काय पाहिजे तुला? चला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये.